ओके. सो आता आपण समजून घेऊयात, की आपण किती वेळा जाहिरात दाखवली पाहिजे एखाद्या युजरला. आता किती वेळा जाहिरात दाखवण्याचा म्हणजे रिटार्गेटिंग किती केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, हे आता आपण पाहूयात. त्यासाठी काय करायचं, चॅट जीपीटी ओपन करून घ्यायचं. चॅट जीपीटी ओपन केल्यानंतर इथे आपल्याला चॅट जीपीटीला एक प्रॉम्प्ट द्यायचा आहे. इथे एक माईकचं बटन आहे, या माईक बटनला क्लिक करायचं आणि एक प्रॉम्प्ट द्यायचा किंवा तुम्ही लिहिलं तरी चालेल. मी माईकला क्लिक करतो. मला सध्या एक कन्फ्युजन आहे. मी माझी जाहिरात Facebook वरती लावलेली आहे, Instagram वरती लावलेली आहे आणि मला सध्या हे जाणून घ्यायचं आहे, की मी माझी जाहिरात एखाद्या व्यक्तीला किती दिवसात, किती वेळा दाखवली पाहिजे. ओके. एवढं सगळं त्याला बोलायचं. आय एम युजिंग फ्रिक्वेन्सी कॅप. आय एम युजिंग फ्रिक्वेन्सी कंट्रोल कॅप. FRI कंट्रोल कॅप. व्हॉट आय एम युजिंग? आय एम युजिंग फ्रिक्वेन्सी कंट्रोल कॅप. मी फ्रिक्वेन्सी कंट्रोल कॅप वापरत आहे. आणि सेंड करायचं. जर तुम्ही Facebook, Instagram मध्ये फ्रिक्वेन्सी कंट्रोल कॅप वापरत असाल तर पूर्णपणे फनलवर अवलंबून आहे. 7 दिवसात 2 ते 4 इम्प्रेशन पर पर्सन हे कोल्ड ऑडियन्सला टार्गेट केलं पाहिजे. 7 दिवसात 5 ते 8 इम्प्रेशन्स पर पर्सन वॉर्म ऑडियन्सला टार्गेट केलं पाहिजे. 8 ते 12 वेळा रिटार्गेटिंग झालं पाहिजे. मग याला इथं माईकच्या बटनला क्लिक करायचं आणि एक सिनारिओ द्यायचा. आता सध्या माझ्याकडे एक क्लायंट आहे आणि त्यांचं दुकान आहे आणि त्यांचं दुकान जे आहे ते दुकान आहे त्यांचं कपड्याचं आणि सध्या सीझन चालू आहे आणि ऑफर फक्त 2 दिवस शिल्लक आहे, म्हणजे ऑफर सुरू होऊन खूप दिवस झाले, परंतु त्या व्यक्तीला मार्केटिंग करायचं आत्ता लक्षात आलेलं आहे आणि 2च दिवस आहे. तर मी किती माझा फ्रिक्वेन्सी कॅप ठेवला पाहिजे. तर ज्यावेळी आपल्याकडे खूप कमी कालावधी असेल तर आपण फ्रिक्वेन्सी कॅप आपल्याला जास्त ठेवला पाहिजे. आता याचं म्हणणं काय आलं बघा. जर ऑफर संपायला फक्त 2 दिवस उरले असतील तर नेहमीच फ्रिक्वेन्सी कॅपपेक्षा जास्त अग्रेसिव्ह राहू शकतं कपड्यांच्या दुकानासाठी. फ्रिक्वेन्सी कॅप कोल्ड ऑडियन्ससाठी रिटार्गेटिंगसाठी यांनी सांगितलेलं आहे. कारण त्याने मला सांगितलेलं की फ्रिक्वेन्सी कॅप 4 ठेव. प्रत्येक दिवशी किती वेळा जाहिरात दाखवली गेली पाहिजे? तर 4 वेळा दाखवली गेली पाहिजे. आता तुमचं नेहमी कन्फ्युजन होईल की यार मी माझी फ्रिक्वेन्सी कॅप किती ठेवेल? मी माझी जाहिरात किती दिवसातून किती वेळा लोकांना दाखवेल? तर हे कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी नेहमी चॅट जीपीटी वरती यायचंय आणि चॅट जीपीटीला विचारायचं. तर चॅट जीपीटीने आपल्याला काय सांगितलंय की फक्त मार्केटिंगसाठी 2 दिवसच राहिलेत ना, तिथे तुम्ही तुमच्या ऍड सेटअपमध्ये या, फ्रिक्वेन्सी कंट्रोलमध्ये या आणि त्या कॅपचे तिथे तुम्ही टाका 4 टाइम्स एव्हरी 1 डे. म्हणजे तुमची जाहिरात एका व्यक्तीला दररोज 4 वेळा दिसेल. परंतु हीच रेग्युलर डेज मध्ये वर्क करणार आहे का? तर हे रेग्युलर डे मध्ये वर्क करणार नाही. ऍज पर नीड तुम्हाला ते तुमचा फ्रिक्वेन्सी कंट्रोल सेट करायचा आहे. मग किती लोकांना क्लिअर झालं की फ्रिक्वेन्सी कंट्रोल कशा प्रकारे काम करते? क्लिअर आहे सर्वांना की फ्रिक्वेन्सी कंट्रोल कसं काम करतं? ऍज पर अवर नीड आपल्याला ते वापरायचं आहे. ओके.